एकच ऊर्जा, एकच शक्ती, एकच देवीचं नाव आणि पवित्र स्थळं दोन. एक पश्चिम बंगालमध्ये आणि दुसरं थेट भगवान जगन्नाथांच्या मंदिर परिसरात. पण प्रश्न असा आहे, मा विमला कोण आहेत आणि या दोन्ही स्थानांचा माता सतीशी काय संबंध आहे? आज आपण जाणून घेणार आहोत मा विमला देवीचं अद्भुत कथा. आपला पहिला प्रवास आहे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील किरीटकोना गावात. इथे मातेचं प्रसिद्ध किरीटेश्वरी देवी मंदिर आहे. काही मान्यतांनुसार हे एक उपपीठ आहे, कारण या ठिकाणी मातेचं मुकुट किंवा किरीट पडलं होतं, म्हणून या स्थानाला किरीटेश्वरी नाव पडलं. इथे मातेची पूजा किरीटेश्वरी तर शिवांची पूजा सन्वर्त किंवा सन्वर्तक भैरव म्हणून केली जाते. गर्भगृहात कोणतीही मूर्ती नसून एक पवित्र शिळेच्या रूपात मातेची पूजा केली जाते. आपलं पुढचं स्थान आहे पश्चिम बंगालमधून थेट ओडिसामध्ये. पुरी म्हणजे भगवान जगन्नाथांची नगरी. पण तुम्हाला माहीत आहे का की याच मंदिर परिसरात मा विमला देवीचं अत्यंत पवित्र शक्तिपीठ आहे. इथे मातेची पूजा विमला किंवा बिमलाच्या रूपात, तर या शक्तिपीठाचं संरक्षण स्वयं भगवान जगन्नाथ करतात. याच कारणामुळे पुरी येथे आपल्याला शक्ती आणि विष्णू तत्वाचा अद्भुत संगम बघायला मिळतो. काही मान्यतानुसार या ठिकाणी माता सतीची नाभी, तर काही मान्यतानुसार इथे माता सतीचे चरण पडले. म्हणून विमला म्हणजे केवळ एक देवस्थान नाही, तर शाक्त, वैष्णव आणि तांत्रिक परंपरांचा एक अद्भुत संगम आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भगवान जगन्नाथांना अर्पण केलेला प्रसाद मा विमला देवीला अर्पण केल्यानंतरच महाप्रसाद म्हणून विशेष पवित्र मानला जातो. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढील शक्तिपीठासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. जय मा विमला.